नमस्कार मैत्रिणींनो, हे आज आम्हाला जायचंय बाहेर, त्याच्यामुळे चालली आहे हिची तयारी. तिच्या मागे चाललाय हा. याला आधी बाहेर जायचं राहतं नाही का, याला आधी जायचंय नाही का आम्ही तर तयारी करतो ना, त्याच्या आधीच हा बाहेर जायच्या तयारीत असतो. आमची तयारी नंतर होते वाटल्यास. आणि हिची जायची तयारी इकडे चालू आहे. कुठे गेली ग? ये ना इकडे. हे बाई आता तयारी करणार आहे. नको त्याला कशा पाय पा किती त्रास देते ती, आणि तो काहीच करत नाही बरं का. कोणा त्रास देऊ त्याला. हे पा लकी हाय कर सगळ्यांना. हाय. आला 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 आला. आता तिच्याकडे जाईल तो चावायला तिला. हा आधी गाणं लाव. आता ही घर आवरून घेते, तोपर्यंत मी काय करावं म्हणून मी काय केलं, स्वयंपाक करून घेतला. स्वयंपाकमध्ये काय केलं होतं मी आज, डाळ भात आणि भाजी केली होती, पण ती मी जरा उशिरा केली, कारण मला आता फक्त खायचं होतं डाळ आणि भात. कारण ही पण जाणार होती बाहेर, कारण हिची तयारी झालेली आहे नाही का. आणि नाश्त्याला हिने खाल्ले होते डोसे. हां, त्याच्यामुळे एवढी काही भूक नव्हती आम्हाला, त्याच्यामुळे मग फक्त आत्ता डाळ भात केला. आणि नंतर ही जर फिरून आली आणि भूक लागली तर मग आम्ही भाजीपोळी खाणार होतो नाही का. की बाबा एकाच वेळेला जर सगळं खाऊन घेतलं ना की मग नंतर दुसऱ्या वेळेला तेच खायचा खूप कंटाळा येतो. म्हणून म्हटलं आत्ता पहिले गरम गरम डाळ भात आणि नंतर भाजीपोळी. कारण आमची ही मॅडम कशी आहे ना, एका वेळेला जे खाल्लं आहे ना ते दुसऱ्या वेळेला खायला हिला अजिबात आवडत नाही. ही काय खाते, फक्त मॅगी. मॅगी हिला दिवसातून तुम्ही 3-4 टाईम पण दिली ना तरी ही खाऊ शकते, पण डाळ भात एकच टाईम खाते ही. मला ना वरण कोणती डाळ बनवता नक्की सांगा. तुरीची डाळीचं वरण मला खूप आवडतं. मूग डाळ वगैरे पण मी खाते, पण खूप कमी खाते. म्हणजे अशी वरण करून नाही खात, डाळ करते, सुकी भाजी करते, असं करत असते. पण जे आपण असं वरण बनवतो ना तर ते फक्त तुरीचंच आवडतं मला बस. आणि स्वयंपाक वगैरे बनवून झाला. आणि तुम्हाला जसं मी नेहमी सांगत असते की मला गरम गरम जेवायला आवडतं, म्हणून मग मी लगेच भात घेतला, मस्त गरम डाळ बस. कारण आम्ही भाजी तर काही आत्ता खाणार नव्हतो, आता फक्त डाळ भात होता. तुम्ही पण या जेवायला गरम गरम डाळ भात खायला. नक्की या. बस मस्त लागतं एकदम. डाळ भात कोणाला कोणाला आवडतो नक्की कमेंट करून सांगा.